सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, 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 करकटावरे ठेवूनी आ, करकटावरे ठेवूनी आ, तुझी हार गळा कासे पितांबर, हो तुझी हार गळा कासे पितांबर, करकटावरी ठेवोनी आ, करकटावरी ठेवोनी आ, तुझी हार गळा कासे पितांबर, तुझी हार गळा कासे पितांबर, हौडे निरंतर हेचे ध्यान, हौडे निरंतर हेचे ध्यान, तुझी हार गळा कासे पितांबर, हो तुझी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान, तुळशी हार गळा असे पितांबर, तुळशी हार गळा असे पितांबर, मकर कुंडळे तळपती श्रावणी, 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 मकर
म्हण माझे हेची सर्व सुख तुका 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 म्हण माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार दास पीतांबर तुळसी हार दास पीतांबर आवडे निराकार हेचे दान तुळसी हार दास पीतांबर तुळसी हार दास पीतांबर विठोबार कुमार कुमार कुमारी कुमार 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 कुमारी कुमार 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 हरी राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी
विठ्ठल बरवा हो 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो हो तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो हो तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी हो हो बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हो हो बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हो हो बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मरोडे विठ्ठली आवाडी मरोडे विठ्ठली आवाडी मरोडे विठ्ठली आवाडी मरोडे विठ्ठली आवाडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो हो तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हो हो तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार पापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुखाचे आधार पापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार
काय सांगू आता संतांचे उपकार, 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 मज निराकार जागविते, मज निराकार जागविते, काय द्यावे त्यासे वावे उतरानी, काय द्यावे त्यासे वावे उतरानी, मज निरंतर जागविते, मज निरंतर जागविते,
काज द्यावे त्यासे व्हावे उतराई काय द्यावे त्यासे व्हावे उतराई व्हावे उतराई व्हावे संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय धावे तांसी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती काय धावे तांसी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वस्त धेनुएच्या चित्ती तुका म्हणे वस्त धेनुएच्या चित्ती तैसे मज येती संभाळीत काय धावे तांसी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा
रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनियाता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अभेरू
चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ पवन कुमार हमारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 आओ जी चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय धावे तांसी भावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा संतांची महती प्रतिपादित करणारा प्रस्तुत अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आज भादाणे या गावामध्ये मुरबाड तालुका परमार्थिक शेतकरी समाज व ग्रामस्थ मंडळ भादाणे यांच्या सौजन्याने अखंड हरिनाम सोहळा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. मी माझं महत्भाग्य समजते. आपल्या या सप्ताहाला 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजच्या कीर्तनाचे सौजन्य श्री हरिचंद्र कृष्ण शेलवले व श्री संदीप मंगल शेलवले समस्त सर्व देवतुल्य श्रोते वर्ग ज्यांच्या कृपाआशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे. महंत ब्रह्मलीन सद्गुरु शीलनाथ गुरु आनंदनाथजी, ब्रह्मलीन सद्गुरु रिद्धिनाथजी, गुरु शीलनाथजी, ब्रह्मलीन सद्गुरु योगी किसननाथजी, गुरु शीलनाथजी, ब्रह्मलीन सद्गुरु योगी रामनाथजी, गुरु रिद्धिनाथजी, परमपूज्य गुरुवर्य फुलनाथजी, गुरु रिद्धिनाथजी, सद्गुरु योगी कानिपनाथजी, गुरु जगन्नाथजी, सद्गुरु योगी पीर गणेशनाथजी महाराज, सद्गुरु योगी बालकनाथजी, गुरु किशननाथजी, बालयोगी गोपीनाथजी, गुरु रामनाथजी बाबा यांच्या कृपाआशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे. आणि आपण सर्व देवतुल्य श्रोतेवर्ग समस्त आपल्या परिसरातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, उत्कृष्ट सर्व ज्येष्ठ धर्माचार्य मंडळी, महिला मंडळ, बाळ गोपाळ आपण सर्वांच्याच चरणी साष्टांग प्रणिपात करून मी माझ्या सेवेला प्रारंभ करते. विठ्ठला प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया संतांचे उपकार सांगतायत. तुकोबराया प्रस्तुत अभंगामध्ये 3 विशेषण सांगतायत. तुकोबराया सांगतात संत आपल्याला काय करतात, संत जागवतात, संत शिकवतात आणि संत आपलं कल्याण करतात. विठ्ठला कीर्तन सुरू होण्यापूर्वी 2-3 सूचना आहेत. तेवढं सूचनांचं पालन करा. ए बाळांनो बसा, जरा बसा, मी तुमच्याकडचीच आहे, बसा. हा जाऊ नका. आता एवढा वेळ बसला, 2 तासामध्ये काय होणार आहे, बसून घ्या. ऐका, 2-3 सूचना अशा आहेत. त्यापैकी पहिली सूचना, महिला मंडळ जास्तीत जास्त उपस्थिती आहे. कदाचित यांना माहिती असावं की आमच्याकडची मुलगी आहे, जरा बघू द्या पातळ आहे की जाडी आहे, काली आहे की गोरी आहे, आवाज कसा आहे, काय सगळं काही बघायला महिला मंडळ येत असतात. कारण महाराज सांगतात की प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 लोक असतात, 3 प्रकारचे लोक असतात, हौशी नवशी आणि तुम्हीच बोला, मी बोलणार नाही, मला ते शोभणार नाही. 3 प्रकारचे लोक असतात. ऐका, असू द्या. सर्वजण अतिशय कौतुकानं कीर्तनाला आला आहात आणि आपली उपस्थिती जास्तीत जास्त आहे.
आमच्या हरिश्चंद्र दादांनी सांगितलं, पुन्हा मी तिथे सरांच्या घरी बसले असताना त्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्या गावामध्ये सर्वजण एकत्र येतात आणि हा सोहळा म्हणजे एकत्रित येण्याचा सोहळा आहे. बरं, आनंदाचा सोहळा. सोहळा का करायचा आहे तर आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन या रे लहान थोर याती भलती नारी नर, इथे नारीला सुद्धा प्राधान्य आणि नराला सुद्धा प्राधान्य, किंवा सगळ्यांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार. आपला उद्धार करायचे मायबाप आपल्याला, म्हणून इथे येऊन आनंद लुटा. विठ्ठल विठ्ठल सर्वप्रथम नवतरुण मंडळ, महिला मंडळ सगळ्यांसाठी जोरात टाळ्या होऊ द्या. कारण काही गावांमध्ये एवढे आकडून टाळ्या वाजू नका. महिला मंडळ मधल्या टाळ्यांचा मला आवाज अजिबात आलेला नाही. जरा जोरात टाळ्या, तुमच्यासाठीच टाळ्या होत आहेत, माझ्यासाठी नाही. टाळ्या का वाजवायला सांगितल्या कारण आपण एकत्रित येऊन सगळा गाव इथे सप्ताह करतो. काही गावांमध्ये 2-2, 3-3 सप्ताह होतात महाराज. किती? इथे राजकारण असतो, सप्ताहांमध्ये सुद्धा राजकारण आहे. परंतु तुमचं पहिलंच गाव असं मी पाहिलं की एवढी उपस्थिती आहे आणि सगळेजण एकत्रित येऊन हा सोहळा पार पडतात. असो, माझ्या 2-3 सूचना ऐका. त्यापैकी पहिली सूचना अशी आहे, कीर्तनाला बसल्यानंतर काय करायचे, लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे ताई बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मायबाप, ज्या ज्या वेळेला प्रभू परमात्म्याचं गोड चिंतन गोड भजन होईल त्या वेळेला मुखाने टाई हाताने नामस्मरण करायला विसरू नका. झोपल्या की काय? कुणाला समजलं नाही, तुम्हाला तरी समजलं का? कीर्तनामध्ये कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता महत्वाची आहे. महिला मंडळ सगळे कीर्तन भादानालाच बसलेत ना की टीव्ही कडे लक्ष आहे? अहो मी काय म्हटलं, मुखाने टाई हाताने नामस्मरण करा. मी नेमकं उलट म्हटलं की नाही? यांचं लक्ष नव्हतं, मला पाहिजे होतं लक्ष किती आहे. असं मुखाने नामस्मरण हाताने टाळी वाजवायला विसरू नका, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मायबाप, आपल्याला भगवान परमात्म्याने अनमोल असा जन्म दिलेला आहे. टाळी इथेच वाजवली जाते. जर आपण टाळी दुसरीकडे वाजवली तर आपल्याला लोक असल्याशिवाय राहणार नाही. दुसरी सूचना अशी आहे, कीर्तनाला बसले असताना ताट नीट आणि सरळ बसा. मायबाप, का ताट नीट आणि सरळ बसायचे? फास्ट वाजवा. ज्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलेला आहोत, फास्ट, ज्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलेला आहोत ती माती म्हणजे सामान्य माती नाही, तर ही माती म्हणजे अनेक वीर पुरुषांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आहे. ज्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलेला आहोत ती माती म्हणजे सामान्य माती नाही, तर ही माती म्हणजे अनेक संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आहे. ज्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलेला आहोत ती माती म्हणजे सामान्य माती नाही, तर ही माती म्हणजे माझ्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आहे. म्हणून ताट नीट आणि सरळ बसा. विठ्ठल विठ्ठल माझा पाठीमागे सांभाळ करण्यासाठी 2-2 चोपदार आहेत. मागे पुढे उभा आहे सांभाळीत. चोपदारांचं काम काय माहितीये? यदा कदाचित जर कीर्तन करायला चक्कर आली तर उर्वरित कीर्तन यांनी सांभाळायचं. कारण दिवसभर माझी कसरत झाली. शाळेमध्ये मी कंटिन्यू दिवस 9 वाजेपासून 6 वाजेपर्यंत उभी होती, म्हणून राहिलेलं कीर्तन तुम्ही सांभाळत असाल तर बघा, नाही तर चालले मी घरी. असं चोपदारांचं काम. आणखी पुढे सांगेल, इथे लहान लहान बालक सुंदर अशी लेकरं बसलेली आहेत. खऱ्या अर्थाने तुम्ही कीर्तन ऐकायला आल्यात ना? वा. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. आता ह्यांची गरज आहे, पुढच्या काळासाठी या लहान बाळांची गरज आहे. कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हरी कीर्तनात, कीर्तनामध्ये जर तरुण मुलगा, तरुण माणूस जर नाचला तर तो आनंद वेगळा आहे. म्हणून कीर्तनाला उभं राहत असताना आपण नाचण्याचा आनंदही घेतला पाहिजे. हळदीला नाचू नका, परंतु कीर्तनात नाचा, आनंद वेगळा आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू
टाळकऱ्यांनी माझं ऐकलं सर. एवढा सुंदर प्रमाण मी दिला, परंतु एकही टाळकरी नसला नाही. हा, तुमच्यासाठी होतं. ह्यांची बारी झाली, आता तुमच्यावर आलं होतं, पण तुम्ही नाही ऐकलं. परंतु पुढे नाचत राहा. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारा या प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला शिकवतात, आपलं कल्याण करतात आणि आपल्याला जागवतात. जगाच्या कल्याणासाठी एकमेव जर आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं साधन जर कोणतं असेल तर ते आहे मायबाप संत. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेणे साधती साधन तुटती भवाची बंधन. हरीची प्राप्ती करायची मायबाप. आपल्याला सर्वांना सुखाची प्राप्ती आहे, हवी आहे की नाही? परंतु सुख कुठे आहे मला सांगा? आपल्याला सरळगावचा बाजार जवळ आहे की नाही? आपण उद्या सकाळी उठल्यानंतर सरळगावच्या बाजारामध्ये जा आणि दुकानदाराला सांगा मला अर्धा किलो सुख दे, देईल का? पाव किलो, 1 किलो? मग कुठे आहे सुख? सुख रुपाई साधुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. मायबाप, आपण प्रत्येक जण सुखाच्या धावपळीमध्ये आहोत. आपली धावपळ कशासाठी झाली आहे? कशासाठी? की आम्हाला सुख मिळावं, आम्हाला शेवटच्या क्षणाला मोक्ष मिळावं. परंतु परमात्म्याला शरण गेल्याशिवाय आपल्याला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही किंवा परमात्म्याची सुद्धा प्राप्ती होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळ, तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर प्रश्न आपल्या समोर मी मांडते, ऐका. आपल्याला प्रत्येकाला सुख पाहिजे, परंतु सुख तुम्ही स्वतःसाठी मागता की इतरांसाठी मागताय? महिला मंडळ सांगा. हा, इतरांसाठी मागताय. मग मी एक प्रश्न विचारते, त्या प्रश्नाचं उत्तर मला द्याल? अगदी खरं खरं उत्तर जर मला दिलं तर माझ्या पाकिटातले 500 रुपये तुम्हाला. आहे का कबूल? ऐका, माझा प्रश्न असा आहे महिला मंडळ, नवरात्र उत्सव चालू असताना आपण त्या आई जगदंबेच्या मंदिरामध्ये जातो, तिच्या दरबारामध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर 9 दिवस आपण 9 रंगाच्या साड्या परिधान करतो की नाही? कुठल्या शास्त्रामध्ये सांगितलंय का हो 9 रंगाच्या साड्या घाला? नाही. 9 दिवस आपण उपवास. बरं असू दे, आता तुम्हाला साड्या भरपूर मिळतात, तुमची ती हौस आहे. परंतु तिथे गेल्यानंतर आपण त्या परमात्म्याला एक मागणी करतोय, देवा किंवा त्या आई जगदंबेला सांगतोय, हे आई जगदंबे, माझ्या जीवनामध्ये अखंड अविरतपणे मी दुःखी राहिले तरी चालेल, परंतु माझ्या शेजारणीला सुखी ठेव. एकही हो बोलत नाही. हा, नाही म्हणतात. म्हणजे यांनी खरं उत्तर दिलेलं आहे. म्हणता का तुम्ही माझ्या शेजारणीला सुखी ठेव? तुमचं उत्तर कसं असतं? तुमची मागणी कशी असते का? हे देवा, हे आई जगदंबे, माझ्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त मलाच ऐश्वर्य दे, मलाच सुख दे, माझ्या शेजारणीचं वाटोळ झालं तरी चालेल म्हणतात. आपली मागणी आहे. मागणी करत असताना कशी आहे का, कशी मागणी केली पाहिजे? हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हो, अशी मागणी करा. निश्चितच देव आपल्यापासून सुरुवात करायला सुरुवात करेल. देव प्रथमतः आपल्याला सुख देईल, मग बाकीच्यांचा विचार करेल. आपण इतरांसाठी देवाकडे मागणी केली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. असा सुखरूप असणारा परमात्मा, तो परमात्मा प्राप्त करण्यासाठी संतांनी खूप अट्टहास केला. संतांच्या जीवनामध्ये त्यांनी लोकांची बोलणी ऐकून घेतली, लोकांचा त्रास सहन करून घेतला, तरी सुद्धा त्यांनी भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. त्यांना म्हणतात संत. ऐका, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर मायबाप, मी तुम्हाला महत्वाचं काही सांगून जाईल. ज्या भारत खंडामध्ये आपला जन्म झालेला आहे, आपण भाग्यवान आहोत की नाही? 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. या देशाला, अर्थात भारत देशाला जर अनन्य साधारण महत्व जर कुणामुळे असेल तर ते पहिली गोष्ट आहे सती, दुसरी गोष्ट आहे संत, आणि तिसरी गोष्ट आहे शूरवीर. आपल्या देशामध्ये अनेक सती होऊन गेल्या, अनेक पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या. त्यामध्ये झाशीची राणी असेल,
सावित्रीबाई फुले असतील, मा सीता असतील, अनेक अशा पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या की त्यांच्यामुळे आपल्या देशाला खऱ्या अर्थाने सर्वगुण संपन्नता लाभलेली आहे. मी तर सांगून जाईल, जिच्या डोक्यावर पदर तिला म्हणतात इंडियन मदर. आता नका घेऊ, कोणी बघेल. जिच्या डोक्यावर पदर तिला काय म्हणतात? इंडियन मदर. असो, अनेक पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या म्हणून आपल्या देशाला विशेष अनन्य साधारण महत्व आहे. दुसरी गोष्ट महाराज सांगतात, आपल्या देशामध्ये अनेक वीर पुरुष होऊन गेलेले आहेत. आता सुद्धा ते सीमेवरती लढतात आणि आपण सुखाची झोप घेतोय. हरीच्या बघायल हुवाई मालय, खतरे में पड़ी आजादी. जब तक थी सांस लड़े हो, जब तक थी सांस लड़े हो, तब अपनी लाश बिछा दी. संगीन पे करके माता हो गए अमर बलिदानी. शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. अनेक वीर पुरुष होऊन गेले की त्यांच्यामुळे आपण सुखाची झोप घेतोय, त्यांच्यामुळे आपण सुखाचे 2 घास खातोय. आणि तिसरी गोष्ट महत्वाची महाराज सांगतात की आपल्या भारतखंडामध्ये अनेक साधू संत होऊन गेले म्हणून आपल्या देशाला पावित्र्यता लाभलेली आहे. हरी पवित्र ते कूळ पावन तो देश, पवित्र ते कूळ पावन तो देश. अतिशय भाग्यवान आहे की त्या भारतखंडामध्ये अनेक साधू संत होऊन गेले आणि त्यापेक्षाही तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्याला या भारतखंडामध्ये जन्म मिळालेला आहे. मग आपण या देहाचं सार्थक केलं पाहिजे की नाही? यस या नो? काय वाटतं तुम्हाला? हा, मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. आपल्याला फजिती करून घ्यायचे का? नाही. तर याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. आपणच भजन करू शकतो, आपणच प्रवचन ऐकू शकतो, आपणच कीर्तनाला बसू शकतो. कधी आपण असं पाहिलं का पशुपक्ष्यांची सभा भरली आणि ते वारीला निघून गेले? त्यांची मीटिंग झाली आणि त्यांनी सप्ताह केला? नाही महाराज. तर ते ज्ञान फक्त परमात्म्याने आपल्याला दिलेले. ऐका, 4 युग होऊन गेले.
कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता त्याची आयुष्य मर्यादा मी तुम्हाला सांगते. आपल्याला जन्म मिळाल्यानंतर आपल्याला किती कळालेलं आहे ते मला तुम्हाला सांगायचंय. 4 युग होऊन गेलेली आहेत. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. कृतयुगाची आयुष्य मर्यादा जर आपण पाहिली तर 1 लाख अशी कृतयुगाची आयुष्य मर्यादा होती. किती होती मायबाप? 1 लाख. त्यानंतर त्रेतायुगामध्ये 1 लाखातलं शून्य कमी करा. किती झाले? 10,000. तुम्हाला बोलता येतं की नाही? हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. किती झाले? 10,000. त्यानंतर द्वापार युगामध्ये त्या 10,000तला 1 शून्य कमी करा. किती झाले? 1,000. व्हेरी गुड. खूप टॅलेंट मुलगा आहे. किती झाले? 1000. हा बरोबर आहे. त्यानंतर आता कलियुगामध्ये त्या 1000तला 1 शून्य कमी केला. किती झालं बाला? 100. वा वा, यांच्यापेक्षा तुम्हीच जास्त हुशार आहेत. 100 वर्षाची आयुष्य मर्यादा आपल्याला आहेत. त्या 100 वर्षातला 1 शून्य कमी करा. किती झाले? वा वा माझ्या लेकरांनो, 10 वर्षाचं आयुष्य मर्यादा याच्या पुढे येणार आहे बरं बा. म्हणून 100 वर्षाचं आयुष्य मिळालेलं आहे. ह्या 100 वर्षामध्ये आपण काय काय केलं? अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. महाराज सुंदर सांगतात 100 वर्षाचं आयुष्य आहे, परंतु त्यामध्ये अर्ध आयुष्य झोपण्यात गेलं, अर्ध आयुष्य खेळण्यात गेलं, अर्ध आयुष्य तारुण्यात गेलं, अर्ध आयुष्य म्हातारपणामध्ये गेलं. मग काय भजनासी उरले ते पाहेगा. आणखी पुढे जाऊन सांगते का, तुम्हा आम्हाला यावं लागतं. संत येत असतात आणि देवाला आणावं लागतो. तुम्हा आम्हाला यावं लागतं. आपण कशासाठी येतो? पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली. पाप पुण्याचं गणित समान आलं की मनुष्य देहाची प्राप्ती आहे. मग ऐका, माणसाला कर्मानुसार यावं लागतं. कर्म कुणाला सोडत नाही, कुणाला सुद्धा नाही. देवांना सुद्धा कर्मानं सोडलं नाही. सांगून जाईल, कर्मे राम वनवासी गेला, कर्मे दशरथ वियोग पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. हो, कर्माने मायबाप भगवान रामाला किंवा श्रीराम प्रभूंना सुद्धा सोडलं नाही, कर्माने रावणाला सुद्धा सोडलं नाही, कर्माने सीता देवींना सोडलं नाही. तर आपण की झडकी पत्ती, आपल्याला, आपण त्यांच्या पुढे नथिंग आहोत. आपल्याला सुद्धा कर्मानेच जावं लागणार. प्रत्येकाच्या प्रारब्धामध्ये जे जे लिहिले ते आपल्याला भोगावं लागणार. जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती, होणार ते होत आहे, व्यर्थ चिंता करू नये. काय मायबाप, तुम्हाला तर एकच सांगेल, आपण चिंता करू नका. कारण पती लक्ष्मीचा जाणत असे, तो वरती बसलेला आहे परमात्मा, त्याला सगळ्यांची चिंता आहे. मला सांगायचंय काय, आपल्याला यावंच लागतं. कर्मानुसार आपल्याला यावं लागतं आणि भगवान परमात्म्याला आणावा लागतो. आपण त्याची स्थापना आता मागे गणेशोत्सवमध्ये देवाची आपण स्थापना केली की नाही? नवरात्र उत्सवमध्ये आपण देवीची स्थापना करतो. म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागतं? आणावा लागतो. आणि लहा रूपाबळे करुणी खळे हरिदासी. त्याला साधू संतांनी आणला म्हणून आपल्याला माहिती झाला. कुणी आणलं बरं? भक्त कुंडलिकरायांनी. ज्याप्रमाणे पाऊस कुणासाठी पडतो? चातक पक्षासाठी, परंतु अख्ख्या जगाचा फायदा होतो. गाय दूध कुणासाठी देते? आपल्यासाठी. हा, अहो तुम्ही बोलतच नाही. महिला मंडळ बरे आहात ना? चहा मागू का? चहा बोर होत असेल तर चहा मागू? हा, बोलत चला. कुणासाठी गाय दूध देते? व्हेरी गुड, वासरासाठी. पण आपला फायदा होतो की नाही? दूध कोण पितं? आपण पितोय. हा, भाजण्याची मुलं जास्तच हुशार आहेत. आता ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता कुणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. परंतु फायदा कोणाचा झाला? आपला झाला. 18व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलेले आहे. तैसे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशोने स्त्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे, फेडिले जगाचे. भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली, परंतु अख्ख्या जगाचा फायदा झाला. तद्वत भक्त पुंडलिक रायाने देवाला आणलं, परंतु अख्ख्या जगाचा फायदा झाला. उभा कसा राहिला विटेवरे, उभा कसा